मला पहिलं नाव सांगितलं, बोललं तेच मिलिंद कुलकर्णी, ते हेच असे कुलकर्णी साहेब, आमचा भाई, आमचा रवी नागरेकर, उपस्थित बंधू भगिनी. खरं म्हणजे तुमच्यासमोर मी आज जो उभा आहे, म्हणजे मी वेगळ्या पक्षात आहे आज, परंतु मी जे काही घडलो ना तो यांच्यामुळे घडलो हे सांगायला पण ठेवत नाही. मी माझ्या आजोळी एक प्रोग्राम होता, मला एका वार्ताहराने असं कैकीत पकडलं की तुम्ही काय बोलताय. मी म्हटलं मी आहे ते बोलतो, जे घडलेलं आहे ते बोलतो, सत्य आहे ते मी बोलणारच आहे. म्हणजे या माणसामध्ये काय धमक आहे ती मी जवळून पाहिलेली आहे. खेळ एकच गोष्टीचा वाटतो की दादा सिंधुदुर्गात जन्माला का आले, ते रत्नागिरीत यायला पाहिजे होते. आमच्या रत्नागिरीचा विकास एवढा थांबलेला आहे की कधी कधी वाटते की इकडे, पण आता काय आपण त्यांना हक्काने सिंधुदुर्गातून रत्नागिरीत आणतोय. सिंधुदुर्ग त्यांचा आहेच, पण रत्नागिरी त्यांना आपण आता जोडून देतोय. आणि मला 100% खात्री आहे की विकास कामामध्ये त्यांचा हात धरणारा मनुष्य कोणीच. नगरसेवक झालो होतो पर्यंत मी ठीक होतो, पण नंतरची जी मला पदं मिळाली, मग ते BSTचं चेअरमन असो, MECBचं बोर्ड मेंबर असो, आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे आमदार म्हणून तुमच्या समोर मी आलो तर केवळ दादांमुळे आलो. त्याचाही किस्सा तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. ही सीट दादांना माहिती नव्हती, दादा मुख्यमंत्री होते. ही सीट सुभाष बनेंना डिक्लेअर झाली आणि मी यांच्या बंगल्यावर, वर्षा बंगल्यावर गेलो. मला म्हणाले, अहो कदम तुम्ही करताय काय, प्रचाराला कधी जाणार. मी म्हटलं दादा ती लिस्ट काढा आणि बघा, त्यात माझं नाव नाही आहे. ते म्हणाले असं कसं होईल, पण त्यांनी लिस्ट काढली तर माझं नाव नव्हतं. एका क्षणाचाही विसंब लावला नाही, सगळी कामं तिथल्या तिथे ठेवली, मला गाडीत बसवला, सरळ मातोश्री. त्यावेळेला बाळासाहेबांची एक पद्धत होती की एकदा नाव डिक्लेअर झालं की त्यात बदल नाही, कोणी जरी आला तरी बदल नाही. बाळासाहेब उठायचं आणि कर्जतला जायचं. दादा माझ्याबरोबर आले, समोर उभा केला, तेव्हा दादांना साहेब म्हणाले, क्षमा मागून सांगतो, एकही भाषेत म्हणाले, अरे नारायण तुला माहिती आहे की एकदा आपली यादी जाहीर झाली की त्यात कोणी आला तरी फरक होत नाही. पण दादांनी सांगितलं हा फरक, हा नियम तुम्हाला आज मोडावा लागेल आणि आमच्या गणपतला तिकीट द्यावी लागेल. त्यामुळे 99 नंतर मला माझा जो खरा भाग्योदय झाला तो 99 नंतर झाला आणि त्यामध्ये दादांचा फार मोठा सहभाग आहे. आज जरी विरोधी पक्षात असलो तरी त्यांच्याबद्दलची आपुलकी जराही कमी झालेली नाही, त्यांच्याबद्दलचा आदर जराही कमी झालेला नाही. शेवटी आपलं मन आहे, मला माहिती आहे. मी तुम्हाला आज पहिल्यांदा सांगतो, तुम्हाला कोणाला माहिती नसतं, या माणसाकडे काम म्हणजे विकासालाच, या माणसाला मत म्हणजे विकासाला मत. त्यांची कामाची पद्धत मी पाहिलेली आहे. होत नाही कसं, मी सांगतो तसं कर, मी सांगतो त्याप्रमाणे कर. विधानसभेमध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे, दादा बोलायला उभे राहिले ना आणि पाठीमागे जरा जरी गडबड झाली ना, फक्त एक नजर असे करायचे, सगळे टाचणी पडेल एवढी शांतता. समोरचे लोक पण जे सत्ताधारू होते ते देखील त्यांचं भाषण अगदी मन लावून ऐकत असत. एवढे मुद्देसूद असलेला मनुष्य आज आपल्याकडे ईश्वराने त्यांना आता उमेदवारी दिलेली आहे आणि या आपल्या रत्नागिरीचा राहिलेला विकास करण्याकरता त्यांना आपल्याला संधी द्यायची आहे. तुम्ही सर्वांनी त्यांना भरघोस मताने निवडून द्या अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.